इचलकरंजी शहरातील इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्राइजेस या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले आणि कत्तलखान्यातील रक्त आणि मांस मिश्रित सांडपाणी विना प्रक्रिया ओढ्यात सोडलं जातं। या पाण्यात विषारी घटक असल्यानं नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत। तसंच नागरिकांना त्वचेचे विकारही होत आहेत। या संदर्भात वारंवार महापालिकेकडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या, पण संबंधितांना नोटीस पाठवण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे इचलकरंजीतील हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलकांनी हातामध्ये फलक घेऊन पंचगंगा बचाव कत्तलखाना हटाव अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या। कत्तलखाना बंद जर झाला नाही तर इथून पुढचा मोर्चा कत्तलखान्यावर असेल असा इशारा यावेळी देण्यात आला। कत्तलखाना चालवणारे आणि कत्तलखान्याचे व्यवस्थापक हे प्रशासनाचे जावई आहेत का, असा एक प्रश्न आज सामान्य जनतेतून विचारण्यात येतोय की रक्त मिश्रित पाणी सोडून देखील कत्तलखान्यावर नोटीस देण्यापलीकडे कुठलीही कारवाई होत नाही आहे। आणि म्हणून हे जे काही जावई आहेत या जावयांवरती कारवाई झाली पाहिजे आणि इचलकरंजीला प्रदूषित करणाऱ्या या कत्तलखाना हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे। यांना दंड आकारून त्यांना दिलेली सगळी मालमत्ता महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतली पाहिजे। आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीतले हजारो हिंदूवीर आज रस्त्यावर आलेले आहेत। या सर्वांचा विचार करून या सर्वांच्या विचारांची दखल घेऊन कत्तलखाना त्वरित बंद केला पाहिजे।